नमस्कार सर्वांना. सर्वात आधी ना लाल भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याचे काप करणार आहोत. भोपळा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामधील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. या बिया वाळवून जरी खाल्ल्या ना तर खूप छान लागतात. त्यानंतर गूळ खिसून घेतलेला आहे. त्यानंतर आता बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत. चमच्याच्या साहाय्याने आपण आतील पूर्णपणे बिया काढून घेतलेल्या आहेत. आता तयार झालेल्या भोपळ्याचे आपण बारीक असे काप करून घेणार आहोत. काप करताना ते अगदी बारीक करा, म्हणजे तुम्हाला खिसायला छानशी मदत होईल. अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकारामध्ये आपण काप करून घेतलेले आहेत. आता खिसणीच्या साहाय्याने खिसून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण गर खिसून घेतलेला आहे. त्यानंतर भांड्यामध्ये 1 चमचा आपण तूप घातलेलं आहे. तूप पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खिसून घेतलेला भोपळा ॲड करणार आहोत. आता 3 ते 4 मिनटासाठी छानसं परतवून घ्यायचं आहे. आता आपण छानसं 3 ते 4 मिनटासाठी मिश्रण छानसं एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 किलो इतका गूळ वापरलेला आहे. गूळ किसून वापरा, बारीक करून वापरा, जेणेकरून तो पटकन शिजायला मदत होईल. आता पुन्हा एकदा मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गूळ मिश्रणामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जायफळ, त्यानंतर वेलची आणि बडीशेप ॲड करणार आहोत आणि थोडीशी साखर घाला, जेणेकरून मिश्रण छानसं बारीक होईल. आता तयार मिश्रण त्याच्यामध्ये वापरणार आहोत. यामुळे आपल्या तयार होणाऱ्या घारीला खूप छानशी चव येईल. 3 वाट्या तांदळाची पिठी वापरलेली आहे आणि 6 ते 7 वाट्या या ठिकाणी आपण गव्हाची पिठी वापरलेली आहे. छानसं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे. अर्धा तासानंतर छोट्या आकारामध्ये आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. मी या ठिकाणी तेलाचा वापर केला आहे आणि प्लॅस्टिकच्या कागदावर पुऱ्या बनवलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही तांब्यावर देखील अशा पद्धतीने पुऱ्या बनवू शकता. ही पारंपरिक पद्धत आहे आणि होणाऱ्या पुऱ्या एकदम चवीला अप्रतिम होतात. अशा पद्धतीने सर्व घारगे आपले बनवून झालेले आहेत. आता पटकन तळायला घेऊ. मध्यम आचेवर आपण कडकडीत तेलामध्ये सर्व घारगे तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर आपल्याला छानसं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खुसखुशीत आणि चवदार असे आपले घारगे तयार झाले आहेत. धन्यवाद.